Welcome student. Today we will start with next part of female reproductive system, and that is histology of ovary. So in histology of ovary we already know that the female ovary is a primary sex organ, that is a primary female sex organ, and such a almond shaped ovary. So this is the almond shaped ovary, and that almond shaped ovary that is divided into the two portions which we know as the outer cortex and central medulla. Clear? So we already know that the ovary is divided into the two portions, and the two portions are outer cortex and middle medulla. Now such a cortex it gets lined by the germinal epithelia. So this is the germinal epithelia. We already studied this. So in the cortex, means the outer region of ovary, that cortex shows different stages of development of oocyte. It shows different stages of development of oocytes, and these developmental changes, they are cyclic one and they occur during each menstrual cycle. पहा, आज आपण हिस्टॉलॉजी शिकायला सुरुवात केलेली आहे. हिस्टॉलॉजीच्या आधी आपण मॉर्फोलॉजी शिकत असताना ओव्हरीमध्ये बरंच काही शिकलो. तेच मी आता तुम्हाला सांगितलं की आल्मंड शेप असणारी जी ओव्हरी आहे, ही आल्मंड शेप असणारी ओव्हरी दोन पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे, आणि त्या दोन पार्टमध्ये आउटर पार्टला तुम्ही कॉर्टेक्स म्हणता आणि मिडल पोर्शनला तुम्ही मेडुला म्हणता. मेडुलामध्ये स्ट्रोमा असतो, हेही आपल्याला माहिती झालंय. लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे, त्याच्यामध्ये ब्लड व्हेसल, नर्व फायबर्स, लिम्फ व्हेसल्स प्रेझेंट आहेत, हे आपण शिकलेलो आहे. पुढचा पोर्शन मी सांगितलं की हा जो काही कॉर्टेक्स आहे हा कशाने लाईन केलेला आहे आउटर साइडनी, तर त्याच्यामध्ये जर्मिनल क्युबॉइडल इपिथेलियम त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. पुढे आपण पाहिलं की हा जो काही कॉर्टेक्स आहे, ह्या कॉर्टेक्समध्ये डिफरंट डेव्हलपमेंटल स्टेजेस तुम्हाला ओसायचे. आता हा कॉर्टेक्स आहे लक्षात घ्या, आणि हा मेडुला आहे. तर ह्या कॉर्टेक्समध्ये डिफरंट डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ oocytes आपल्याला पाहायला मिळतात, आणि हे डेव्हलपमेंटल चेंजेस जे काही चालू असतात त्या ओव्हरीमध्ये हे सायक्लिक असतात, आणि प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये हे घडत असतात. ठीक आहे. मग आता ऍक्च्युअली आपल्याला शिकायला सुरुवात करायची आहे ती त्या ओव्हरीची हिस्टॉलॉजी. हे ऑलरेडी आपण शिकलेलोच, मी थोडासा पार्ट तुम्हाला सांगितला. सो हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी. सो वी नो दॅट at the time of maturity or puberty, female ovary contains about 40,000 of primordial follicle. So in the female ovary there are primordial follicles are present. Primordial follicles, and that primordial follicles they are present at the time of puberty or maturity, and their number is about 40,000. Now there is a maturation of that primordial follicle into the primary follicle, secondary follicle, and finally into the Graafian follicle. Clear? So during menstrual cycle, each menstrual cycle, this primordial follicle which is present at the time of puberty, that get developed or mature into the primary follicle. That primary follicle grows and it forms the secondary follicle, and that secondary follicle grows and it forms Graafian follicle, or it is also known as a mature follicle. So that these stages it occurs during the menstrual cycle. Is it clear? लक्षात येते का? पहा, at the time of maturity primordial follicle आहे, तिथेपर्यंत आपण शिकलो. आता पुढे काय होतं ते आपल्याला शिकायचंय की प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये फिमेलच्या पुन्हा ह्या प्रायमॉर्डियल फॉलिकल पासून प्रायमरी फॉलिकल तयार होतो, प्रायमरी फॉलिकल पासून सेकंडरी फॉलिकल तयार होतो, आणि सेकंडरी फॉलिकल पासून ग्राफियन फॉलिकल म्हणजेच मॅच्युअर फॉलिकल तयार होतो. आणि मग तो कसा होतो हे आपल्याला ह्या हिस्टॉलॉजी मध्ये आज शिकायचंय. बरोबर आहे. मग त्याच्या
आधी थोडंसं आपण अजून आधी जाऊ, थोडंसं जे ऑलरेडी शिकवलंय फक्त फास्ट सांगते की जर्मिनल इपिथेलियमच्या ज्या सेल्स असतात, ह्या जर्मिनल इपिथेलियमच्या सेल्स मी तुम्हाला सांगितलं की त्या मायटोटिकली डिवाइड होतात आणि त्यांच्यामध्ये ऊगोनिया तयार होतात. ऊगोनियाचा कॉर्टेक्समध्ये त्या प्रोजेक्ट होतात आणि कॉर्टेक्समध्ये त्या एक ट्यूब तयार करतात आणि ही जी काही एक ट्यूब आहे, ह्या एक ट्यूब मधल्या ऊगोनियल सेल्स म्हणजेच कोण, तर त्या असतात प्रायमॉर्डियल फॉलिकल. ठीक आहे, म्हणजे ओव्हरीमध्ये ऍट द टाइम ऑफ मॅच्युरिटी काय प्रेझेंट आहे, तर प्रायमॉर्डियल फॉलिकल प्रेझेंट आहे. मग प्रायमॉर्डियल फॉलिकल्स मीन्स व्हॉट? So primordial follicle is a follicle in which at the center it contains primary oocyte, and that primary oocyte it gets surrounded by flat follicular cell. Such a structure is diploid in nature or number. पहा, primordial follicle ovary मध्ये present आहे. Then primordial follicle means it is a structure in which at the center there is a diploid number of primary oocyte is present, and that primary oocyte it gets surrounded by flat follicular cell. This structure is known as a primordial follicle, and that structure is present at the time of puberty. Is it clear? Now the next. Now that primordial follicle it get developed or mature into the primary follicle. Now that primordial follicle it get mature into the primary follicle. Now primary follicle means what? When there is a primordial follicle that gets surrounded by many layers of cuboidal follicular cell. It gets surrounded by many layers of cuboidal follicular cells. And this structure it get externally covered by the theca. And that theca is developed from the stroma cells. And such a structure is now known as a primary follicle. लक्षात येते का? पहा, प्रायमॉर्डियल फॉलिकल म्हणजे सेंट्रली प्रायमरी oocyte आहे आणि त्याच्याभोवती फक्त एकच लेयर कोणाचा प्रेझेंट आहे, तर फ्लॅट फॉलिक्युलर सेलचा प्रेझेंट आहे. पुढे प्रायमरी फॉलिकल पासून काय तयार होतं? प्रायमॉर्डियल फॉलिकल पासून काय तयार होतं, तर प्रायमरी फॉलिकल तयार होतं म्हणून सांगितलं. प्रायमरी फॉलिकल म्हणजे काय, तर प्रायमरी फॉलिकल म्हणजे ज्या वेळेला प्रायमॉर्डियल फॉलिकल हा मेनी लेयरली सराउंड केला जातो क्युबॉइडल फॉलिक्युलर सेलच्या. म्हणजे हे स्ट्रक्चर कसं होतं पहा, हा प्रायमरी oocyte, हा झाला प्रायमॉर्डियल फॉलिकल, आणि जेव्हा ह्याच्याभोवती क्युबॉइडल इपिथेलियमचे सेलचे मेनी लेयर तयार होतात त्यावेळेला हे जे स्ट्रक्चर असतं, दॅट स्ट्रक्चर इज नोन ॲज अ प्रायमरी फॉलिकल. इज इट क्लिअर? नाउ that primary follicle it get externally covered by the theca. आता ह्याच्यावरती एक कव्हरिंग तयार होतं आणि त्या कव्हरिंगला आपण काय म्हणतो, थिका असं म्हणतो. आणि थिका कोण तयार करतो, तर स्ट्रोमा सेल्स ह्या थिका तयार करतात. म्हणजे इथं दोनच गोष्टी लक्षात ठेवा. हिस्टॉलॉजीमध्ये ओव्हरी कंटेन्स नंबर ऑफ प्रायमॉर्डियल फॉलिकल. Primordial follicle means at the center there is a primary oocyte is present, and that primary oocyte gets surrounded by a flat follicular cell. Now that primordial cell follicle it get converted or mature into the next, which we known as a primary follicle. And in primary follicle, primordial follicle that gets surrounded by many layers of cuboidal cells, and finally it get covered by the theca. Clear? And that theca
is developed from the stroma cells, means stroma is present in the medulla and the cells which are present in the stroma, they develops the theca around the primary follicle. Is it clear? लक्षात आलं हे सगळ्यांच्या प्रायमरी फॉलिकल आणि प्रायमोडियल फॉलिकल मधला फरक काय आहे? तर प्रायमरी फॉलिकल मध्ये प्रायमोडियल फॉलिकल मध्ये प्रायमरी oocyte आहे आणि एकच लेयर फ्लॅट फॉलिक्युलर सेल्स आहे आणि प्रायमरी फॉलिकल मध्ये काय आहे तर प्रायमोडियल फॉलिकलच्या भोवती मेनी लेयर्स तयार होतात क्युबॉइडल फॉलिक्युलर सेलचे, त्याच्याभोवती थिका तयार होतो आणि ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो तर ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो प्रायमरी फॉलिकल. ठीक आहे. आता पुढे दॅट प्रायमरी फॉलिकल इट गेट मॅच्युअर इनटू द सेकंडरी फॉलिकल. नाउ that structure get converted into the secondary follicle. So secondary follicle, so what is mean by secondary follicle? So growth of oocyte and granulosa cell increase in the number. Now primary follicle get converted into the secondary follicle, and in that secondary follicle there is a growth of oocyte. There is a growth of oocyte, and the granulosa cells again increase in the number, and that start to secrete a hormone known as a estrogen. Means, so suppose this is the primary follicle. Means here is a primary oocyte that gets surrounded by many layers of granulosa cells or cuboidal epithelial cells. This is the primary follicle, and this primary follicle it again get covered, or there is increase in the number of that follicular cells, means it becomes again multi-layer, and such a structure is known as a secondary follicle. Means the number of granulosa cells or follicular cells that get increased in the secondary follicle. Clear? And that secondary follicle or these cells start to secrete a hormone known as estrogen. They secrete a hormone known as estrogen. लक्षात आलं का? पहा, प्रायमरी फॉलिकल म्हणजे माहित झाला प्रायमरी oocyte, त्याच्या भोवती ग्रॅन्युलोसा सेलच्या भरपूर लेयर आणि त्याच्या भोवती थिका. आता काय होतं तर ह्या ज्या ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत त्याचा नंबर सेकंडरी फॉलिकल मध्ये वाढतो, oocyte वाढायला सुरुवात होते आणि ग्रॅन्युलोसा सेल्स आता इस्ट्रोजन नावाचा हार्मोन सिक्रेट करायला सुरुवात करतात आणि हे जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो सेकंडरी फॉलिकल म्हणतो. Now that secondary follicle mature into the next part, and that is known as a Graafian follicle. So that get converted into the next portion which we know as a Graafian follicle. Now that Graafian follicle means also there is an increase in the number of follicular cells, or also there is increase in the number of granulosa cell, and that increased structure in the size is known as a Graafian follicle. Is it clear? So this is the mature follicle, or it is known as a Graafian follicle. लक्षात येतंय का? पहा, साधं सांगते. प्युबर्टीच्या वेळेला प्रायमोडियल फॉलिकल असतात. प्रायमोडियल फॉलिकल मध्ये प्रायमरी oocyte आणि एकच लेयर फ्लॅट फॉलिक्युलर सेल्स असतो, त्याच्यापासून प्रायमरी फॉलिकल तयार होतो. प्रायमरी फॉलिकल म्हणजे काय सांगितलं की ज्याच्यामध्ये मेनी लेयर्स क्युबॉइडल इपिथेलियमचे येतात आणि त्याच्याभोवती थिका तयार होतो. हा थिका स्ट्रोमा सेल तयार करतात, त्याला आपण प्रायमरी फॉलिकल म्हणतो. प्रायमरी फॉलिकल पासून सेकंडरी फॉलिकल तयार होतो आणि हा जो सेकंडरी फॉलिकल असतो तर सेकंडरी फॉलिकल मध्ये काय होतं तर oocyteची ग्रोथ होते आणि oocyteच्या ग्रोथ बरोबरच ह्या ज्या ग्रॅन्युलोसा सेल्स असतात तर ह्या ग्रॅन्युलोसा सेल्स सुद्धा काय होतात वाढायला सुरुवात होतात. त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो सेकंडरी फॉलिकल.
ठीक आहे. आणि हेच ग्रॅन्युलोसा सेल्स पुन्हा वाढत 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 जाऊन काय तयार होतो तर मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल तयार होतो. फक्त इथे एक लक्षात ठेवा की हा जो सेकंडरी फॉलिकल आहे हा सेकंडरी फॉलिकल इस्ट्रोजन नावाचं हार्मोन काय करतो सिक्रेट करतो आणि तो हॅप्लॉइड आहे. ठीक आहे. मग आता पहा अशा पद्धतीनं काय तयार झाला तर हा मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल तुम्हाला तिथं तयार झालेला दिसतो. अर्थात हे मेन्स्ट्रुअल सायकलच्या पहिल्या दिवसापासून 15व्या दिवसापर्यंत 14व्या दिवसापर्यंत ही प्रोसेस कंप्लीट होते. मग एकदा का मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल तयार झाला की पुढे काय होतं पहा. सच अ ग्राफियन फॉलिकल it presses against the thin wall of ovary and giving it blistered appearance. So it presses against wall of ovary. It presses against the wall of ovary and giving it blistered appearance. ब्लिस्टर्ड अपीअरन्स त्याला येतो म्हणजे काय होतो तर तो असा गोलाकार होतो, स्वेल होतो, राउंडेड स्ट्रक्चरचा होतो. काहीतरी आत असणारं राउंडेड स्ट्रक्चर म्हणजे काय ब्लिस्टर बबल सारखा होतो किंवा राउंडेड एरियाला पण ब्लिस्टर्ड म्हणतो. तर अशा पद्धतीनं हा ब्लिस्टर्ड स्ट्रक्चर त्याच्या अगेन्स्ट हा ग्राफियन फॉलिकल प्रेस केला जातो आणि त्याला कसं स्ट्रक्चर फॉर्म होतं तर ब्लिस्टर्ड अपीअरन्स त्याला येतो. नाउ ड्युरिंग ओव्ह्युलेशन पुढे काय होतं पहा. आता मी सांगितलं की मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल व्हायला मेन्स्ट्रुअल सायकल जी 28 दिवसाची असते त्यातले 13 दिवस लागतात. म्हणजे 13 दिवसात इथपर्यंत स्ट्रक्चर ओव्हरीमध्ये तयार होतं फिमेलच्या. बरोबर. आता 14व्या दिवशी काय होतं देयर इज अ प्रोसेस ऑफ ओव्ह्युलेशन. प्रोसेस ऑफ ओव्ह्युलेशन मीन्स व्हॉट release of OVA from the Graafian follicle or mature follicle is known as ovulation. So during ovulation there is release of OVA from Graafian follicle. So during ovulation that the Graafian follicle get ruptured and it releases actually the egg. Clear? And that egg is released from the Graafian follicle. Clear? Now next means that egg come outside the ovary. Now this remaining structure which is present inside the ovary, that remaining structure changes into the corpus luteum. That corpus luteum means what? Only follicular cells are present. In that follicular cell there is no egg or ova. So after formation of mature Graafian follicle there is a process of ovulation. So during the process of ovulation that Graafian follicle it get ruptured and it release the ova outside the ovary. Graafian follicle तयार झालं की Graafian follicle ब्रेक होतं आणि ब्रेक होऊन त्याच्यामध्ये असणारा जो काही ओव्हा किंवा एग आहे फिमेल गॅमेट आहे तो ह्याच्यातून बाहेर ओव्हरीच्या बाहेर जातो. ठीक आहे. ह्याला म्हणायचं ओव्ह्युलेशन. म्हणजे आता ओव्हरीमध्ये काय राहिलं फक्त फॉलिक्युलर सेल्स राहिले की नाही. दॅट फॉलिक्युलर सेल दे गेट कन्वर्टेड इनटू द नेक्स्ट स्ट्रक्चर विच वी नोन ॲज कॉर्पस ल्युटियम. That structure is known as a corpus luteum, and that corpus luteum is a temporary endocrine gland. It is a temporary endocrine gland. Corpus luteum is a temporary endocrine gland because it secretes a hormone known as a progesterone. ठीक आहे. आता तिथं काय झालं corpus luteum. Well, if there is a no fertilization, आता दोन चान्सेस आहेत. हे असं घडल्यानंतर दोन चान्सेस काय तर if there is a fertilization and if there is a no fertilization. If there is a fertilization then this corpus luteum is maintained and it secretes a hormone known as a progesterone which is required for maintenance of pregnancy. But if there is a no fertilization, that corpus luteum degenerate and form a white scar which we known as a corpus albicans.
Now, if there is no fertilization, the corpus luteum, it degenerate into white scar, and that is known as a corpus albicans. That is known as a corpus albicans, and that is about the histology of ovary. काहीही अवघड नाही. पुन्हा एकदा मी मराठीत आणि व्यवस्थित सांगते, नीट ऐका. बाकी आता नाही, फक्त ओव्हरीच्या हिस्टॉलॉजी बद्दल सांगणार आहे. ॲट द टाइम ऑफ मॅच्युरिटी प्रायमॉर्डियल फॉलिकल असतात, हे तुम्हाला माहिती आहे. मॅच्युरिटी सुरू झाली की मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाली आणि मग ह्या प्रायमॉर्डियल फॉलिकल पासून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, ग्राफियन फॉलिकल तयार होतात. बरोबर? कसे तयार होतात? तर पहिल्यांदा आपण पाहिलं की प्रायमॉर्डियल फॉलिकल म्हणजे फक्त त्याच्यामध्ये प्रायमरी ओसाइट आहे आणि एकच लेअर फ्लॅट फॉलिक्युलर सेल्स आहे. आता तो ग्रो व्हायला लागला, मग ह्या एका लेअरच्या ऐवजी क्युबॉइडल इपिथेलियम म्हणजे खूप लेअर त्याच्या भोवती तयार झाले आणि त्याच्या भोवती थिका तयार झाला, कव्हरिंग तयार झालं, जे की स्ट्रोमा सेलने तयार केलं, त्याला आम्ही म्हणलो प्रायमरी फॉलिकल. पुन्हा प्रायमरी फॉलिकल पासून सेकंडरी फॉलिकल तयार होतो. सेकंडरी फॉलिकल तयार होत असताना प्रायमरी फॉलिकल मध्ये फक्त फॉलिक्युलर सेलची संख्या वाढवली जाते, म्हणजे प्रायमरी फॉलिकल आकाराने मोठं होतं आणि त्यालाच आपण म्हणतो सेकंडरी फॉलिकल, की ज्याच्या सेल्स ह्या इस्ट्रोजन नावाचं हार्मोन सिक्रेट करतात. पुन्हा सेकंडरी फॉलिकल पासून टर्शरी होतो, म्हणजे टर्शरी म्हणजे सुद्धा पुन्हा ती सेलची संख्या, फॉलिक्युलर सेलची संख्या वाढवली जाते, आकार मोठा होतो आणि मग काय तयार होतं तर पुन्हा मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल तयार होतं. आणि मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मध्ये सुद्धा सांगितलं की त्याच्यामध्ये प्रायमरी ओसाइट असतो, तो पण आकाराने किंवा तो मोठा होतो आणि त्याच्या भोवतीची फॉलिक्युलर सेलची संख्या वाढते आणि हे जे स्ट्रक्चर तयार झालंय त्याला आपण म्हणतो मॅच्युअर फॉलिकल किंवा ग्राफियन फॉलिकल. ठीक. आता पुढे काय होतं पहा. पुढे ओव्ह्युलेशनची प्रोसेस घडते. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल तयार होण्यासाठी 13 दिवस लागतात, जर ती सायकल 28 दिवसाची असेल तर. आणि मग 14व्या दिवशी काय होतं, ग्राफियन फॉलिकल तयार झाला की तो ग्राफियन फॉलिकल हा ब्लिस्टर सारखा त्याला अपीअरन्स येतो आणि तो फुटतो. फुटला की त्याच्यातून हा जो एग आहे हा एग रिलीज केला जातो आणि तो ओव्हरीच्या बाहेर येतो. ह्या प्रोसेसला म्हणायचं ओव्ह्युलेशन. ठीक. ओव्ह्युलेशन झालं की आता पुढे काय होतं ते नंतर आपण शिकू द्यायचं. पण आता ओव्हरीमध्ये काय राहिलं तर ओव्हरीमध्ये फक्त फॉलिक्युलर सेल्स राहिल्या. ह्या फॉलिक्युलर सेल पासून काय तयार होतं तर फॉलिक्युलर सेल पासून पुन्हा कॉर्पस ल्युटियम तयार होतं. कॉर्पस ल्युटियम मध्ये फक्त फॉलिक्युलर सेल असतात, त्याच्यामध्ये एग असत नाही. कॉर्पस ल्युटियम हिला आपण टेम्पररी एंडोक्राइन ग्लॅंड म्हणतो, कारण ही प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन सिक्रेट करते. मग आता हा जो एग बाहेर पडला ह्याला 2 चान्सेस आहेत की तिथं फर्टिलायझेशन झालं तर आणि नाही झालं तर. समजा फर्टिलायझेशन झालं तर प्रेग्नन्सी मेंटेन केली जाईल आणि कॉर्पस ल्युटियम मेंटेन करून कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन सिक्रेट करेल की जो प्रेग्नन्सी मेंटेन करेल. आणि समजा तिथं फर्टिलायझेशन नाही झालं तर कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन हे व्हाईट स्कार मध्ये होतं की ज्याला आपण कॉर्पस अल्बिकन्स म्हणतो आणि पुढची सायकल ऑकर होते. लक्षात आलं? दॅट इज अबाउट द हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी. खूप साधं आणि खूप सोपं असं हे स्ट्रक्चर आहे. आता हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी संपल्यानंतर पुढचा पॉइंट शिकायला आपल्याला सुरुवात करायचा आहे आणि तो पुढचा पॉइंट कुठला आहे तर तो आहे स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. आता हा जो ग्राफियन फॉलिकल आहे ना हा मी मोठा करून इथं काढलाय, त्याचं स्ट्रक्चर आपल्याला आता पाहायचंय. सो द नेक्स्ट पॉइंट इज स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल किंवा मॅच्युअर फॉलिकल त्याला तुम्ही म्हणता. हे काय तर हा ग्राफियन फॉलिकल आहे ना. So the Graafian follicle, it contains secondary oocyte
and that secondary oocyte is eccentric. एका कडेला गेलेला आहे. So Graafian follicle contains secondary oocyte and that secondary oocyte is eccentric. That is eccentric. Now, such a secondary oocyte, it gets surrounded by the vitelline membrane. It gets surrounded by vitelline membrane. Now, such a vitelline membrane again gets surrounded by non-cellular layer, and that is known as a zona pellucida. That is known as a zona pellucida. लक्षात येते का? फास्ट स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल आपल्याला शिकायचं आहे. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मध्ये तुम्हाला काय दिसतंय तर ह्या ग्राफियन फॉलिकलच्या एका कडेला हा सेकंडरी oocyte आहे. म्हणून मी पहिलं वाक्य सांगितलं, ग्राफियन फॉलिकल कंटेन्स secondary oocyte and location of that secondary oocyte is eccentric. एका कडेला आहे. ह्या सेकंडरी oocyteच्या भोवती एक पातळ लेयर प्रेझेंट आहे, त्याला म्हणायचं व्हायटेलाइन मेम्ब्रेन. नाउ that vitelline membrane secrete the non-cellular layer, and such a non-cellular layer is known as a zona pellucida. म्हणजे सेकंडरी oocyte, त्याच्या भोवती पहिल्यांदा व्हायटेलाइन मेम्ब्रेन, व्हायटेलाइन मेम्ब्रेननी सिक्रेट केलेला नॉन सेल्युलर सेलचा लेयर ज्याला आपण म्हणतो झोना पेल्युसिडा. नाव आता इकडे पहा. नाउ द outermost layer of that Graafian follicle is known as a theca externa. So the outermost layer is theca externa. Now inside the theca externa, theca interna is present. This theca externa, which is the outermost layer of mature Graafian follicle, that layer is a protective and fibrous. It is protective and fibrous. Clear? Now, this theca interna, which is present inside the theca externa, that theca interna produces a hormone known as estrogen. It produces a hormone known as estrogen. Now, inside the theca interna, the follicular cells are present, and that follicular cells are known as membrana granulosa. So, this is the theca interna, and inside the theca interna these cells are present, and these cells are known as granulosa cells, or they are also known as membrana granulosa. That is known as membrana granulosa. Clear? Now, that membrana granulosa, from this membrana granulosa, the cells are differentiated and they form the two parts, that is the discus proligerus and corona radiata. हे खूप होईल, आता आपण इथे थांबू आणि मी रिपीट करते. पहा काय काय शिकलो आम्ही. ग्राफियन फॉलिकल शिकायला सुरुवात केली. ग्राफियन फॉलिकल मध्ये सेकंडरी oocyte आहे. कळलं? कुठे आहे? मध्यभागी आहे का? नाही, एका कडेला आहे. म्हणून म्हटलं मी इकसेंट्रिक आहे. ठीक. आता सेकंडरी oocyte होती पातळ लेयर आहे, त्याला नाव मी काय दिलं? व्हायटेलाइन मेम्ब्रेन. सेकंडरी oocyte gets surrounded by vitelline membrane. Around that vitelline membrane, again a layer is present, and that layer is known as zona pellucida. आणि त्या लेयरला झोना पेल्युसिडा म्हणायचं की जो लेयर व्हायटेलाइन मेम्ब्रेननीच तयार केलेला आहे स्वतःच्या भोवती. ठीक. इथपर्यंत संपलं. आता आपण बाहेरच्या बाजूला outermost covering
Fallopian follicle is known as a theca externa. बाहेरचं जे सगळ्यात कव्हरिंग आहे त्याला म्हणायचं थिका एक्सटर्ना. आणि थिका एक्सटर्ना कसा असतो तर बाहेरचा आहे त्यामुळे तो प्रोटेक्टिव्ह आहे आणि तो फायबरस आहे. बरोबर. इनसाइड द थिका एक्सटर्ना द थिका इंटरना इज प्रेझेंट. थिका एक्सटर्नाच्या आतल्या बाजूला पुन्हा एक लेयर आहे आणि त्याला म्हटलं जातं थिका इंटरना. आणि हा थिका इंटरना इस्ट्रोजन नावाचं हार्मोन सिक्रेट करतो. आता थिका इंटरनाच्या आतमध्ये ज्या सेल्स प्रेझेंट आहेत, फॉलिक्युलर सेल्स प्रेझेंट आहेत, लेयर्स आहेत की फॉलिक्युलर सेलचे, त्याला ग्रॅन्युलोसा सेल्स म्हणा, त्याला फॉलिक्युलर सेल्स म्हणा, किंवा आता ह्या थिका इंटरनाच्या आत प्रेझेंट आहेत त्या फॉलिक्युलर सेलला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा. ठीक. आता ह्या मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा पासून पुन्हा दोन पार्ट तयार होतात. एक म्हणजे डिस्कस प्रॉलिगेरस आणि दुसरा म्हणजे कोरोना रॅडिएटा. सो these cells of that membrana granulosa, they are differentiated and forms the two parts. The first is known as a discus proligerus and second one is known as a corona radiata. म्हणजे डिस्कस प्रॉलिगेरस आणि कोरोना रॅडिएटा कशापासून तयार झाले तर फॉलिक्युलर सेल किंवा मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा पासून ते तयार होतात. नाउ दॅट डिस्कस प्रॉलिगेरस, आता पहा हे जे काही डिस्कस प्रॉलिगेरस आहे मीन्स दिस पोर्शन, दॅट डिस्कस प्रॉलिगेरस that is also known as a germ heal. That is known as a germ heal. So this portion is known as a germ heal or it is known as a discus proligerus. Now, the discus proligerus is a germ heal by which the oocyte get attached to the granulosa cells or membrana granulosa. So this portion means germ heal or discus proligerus by which this oocyte it get attached to the granulosa cells or membrana granulosa. Clear? Now the next. Second, corona radiata, which is formed from the membrana granulosa, it forms a layer around this zona pellucida. It forms a layer, corona radiata, forms layer around zona pellucida. Is it clear? Now the next point. इथपर्यंत लक्षात आलं काय सांगितलं? मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा पासून दोन पार्ट तयार होतात. एक म्हणजे डिस्कस प्रॉलिगेरस आणि दुसरा म्हणजे कोरोना रॅडिएटा. डिस्कस प्रॉलिगेरस म्हणजे काय तर जर्म हील नाव वापरलं जातं त्याला, की ज्याच्या साहाय्यानं हा सेकंडरी oocyte ह्या मेम्ब्राना ग्रॅन्युलोसाला जोडला जातो, धरला जातो, पकडला जातो. आणि कोरोना रॅडिएटा म्हणजे हा सेल्सचाच लेअर असतो आणि तो कुठे अरेंज होतो तर इथं वाढलेला एक मेम्ब्रेन आहे, झोना पेल्युसिडा आहे, त्याच्याभोवती कोण अरेंज केला जातो तर त्याच्याभोवती अरेंज केला जातो कोरोना रॅडिएटाचा लेअर अरेंज केला जातो. नाउ वन मोर इज क्युम्युलस oophorus. आणखी एक त्याच्यामध्ये शब्द आहे तो कसा आहे बघा, क्युम्युलस oophorus. That cumulus oophorus is a term which is used for oocyte and that gets surrounded by granulosa cell. Means this whole structure is known as a cumulus oophorus. So cumulus oophorus means oocyte plus, it is oocyte plus surrounded granulosa cells. Surrounded granulosa cells. ठीक. पुढे now there is a space and that space is known as a antrum. So antrum is a space which is present
between that oocyte and membrana granulosa. So antrum is a space between oocyte and membrana granulosa. And this antrum, it gets filled with a fluid. It gets filled with a fluid, and that fluid is known as a liquor folliculi. That is known as a liquor folliculi. And that is the structure of Graafian follicle. अवघड नाही, पहिल्यांदा ऐकताय म्हणून अवघड वाटतंय, पण खूप सोपं स्ट्रक्चर आहे. मी परत एकदा तुम्हाला मराठीत सांगते, नीट लक्षात घ्या. हे ग्राफियन फॉलिकल आहे, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल आहे. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मध्ये काय प्रेझेंट आहे, तर सेकंडरी oocyte प्रेझेंट आहे. बरोबर, सेकंडरी oocyte कुठे प्रेझेंट आहे, एका कडेला आहे, म्हणून त्याला आपण नाव दिलं इकोसेंट्रिक. बरोबर. आता पुढे मी सांगितलं की ह्या सेकंडरी oocyte भोवती एक थिन मेम्ब्रेन आहे, त्याला म्हणतात व्हायटेलाइन मेम्ब्रेन. बरोबर. हा व्हायटेलाइन मेम्ब्रेन ह्याच्या भोवती नॉन सेल्युलर सेलचा एक लेयर तयार करतो, त्याला म्हणायचं झोना पेलुसिडा. सो दॅट सेकंडरी oocyte it gets surrounded by zona pellucida, that is a non-cellular layer, and zona pellucida is secreted by व्हायटेलाइन मेम्ब्रेन. क्लियर. हे मी इथपर्यंत तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर मी बाहेरच्या बाजूला गेले, तिथं मी असं सांगितलं की आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ ग्राफियन फॉलिकल इज अ थिका एक्सटर्ना, आणि हे थिका एक्सटर्ना बाहेरचं कव्हरिंग आहे की जे प्रोटेक्टिव्ह आहे फंक्शनला आणि फायब्रस आहे. त्याच्या आतमध्ये पुन्हा एक लेयर आहे म्हणून सांगितलं, त्याला म्हणायचं थिका इंटरना. थिका इंटरना पासून इस्ट्रोजन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो. हा मी दुसरा पॉइंट इथं तुम्हाला सांगितला. पुढे मी सांगितलं की थिका इंटरनाच्या आतमध्ये अजून सेल्सचे लेयर प्रेझेंट आहेत. त्या ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत किंवा त्या फॉलिक्युलर सेल्स आहेत, या लेयरला म्हटलं जातं मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा. म्हणजे थिका एक्सटर्ना, थिका इंटरना आणि आतमध्ये खूप लेयर प्रेझेंट असतात, त्या लेयरला म्हणायचं मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा. ठीक. इथपर्यंत काहीही अडचण नाही. पुढचा पॉइंट मी असं सांगितला की हा ज्या मेम्ब्राना ग्रॅन्युलोसाच्या लेयर असतो किंवा सेल्स असतात, तर ह्या मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा पासून दोन स्ट्रक्चर तयार होतं. एक म्हणजे डिस्कस प्रॉलिगेरस आणि दुसरा म्हणजे करोना रॅडिएटा तयार होतो. डिस्कस प्रॉलिगेरस म्हणजे काय सांगितलं मी की डिस्कस प्रॉलिगेरस म्हणजे ही जर्म हिल आहे की ज्या जर्म हिलच्या सहाय्यानं हा सेकंडरी oocyte that get attached to the membrana granulosa. membrana granulosa ला डिस्कस प्रॉलिगेरसच्या सहाय्यानं हा सेकंडरी oocyte तिथं अटॅच होतो, म्हणून त्याला जर्म हिली म्हणतात. आणि करोना रेडिएटाच्या ज्या सेल्स तयार झालेल्या असतात त्याच्यापासून दे गेट और दे फॉर्म्स अ लेयर अराउंड द झोना पेलुसिडा. हा झोना पेलुसिडा इथे आहे आणि त्याच्यावरती हा कोण प्रेझेंट आहे, तर करोना रॅडिएटा. म्हणजे थोडक्यात हा तयार झाल्या मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा पासून. ठीक आहे. पुढचा पॉइंट मी सांगितला, एक वेगळी टर्म वापरली, क्युम्युलस oophorus. क्युम्युलस oophorus म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला की क्युम्युलस oophorus इज अ टर्म विच इज युज्ड फॉर द oocyte and that gets surrounded by granulosa cell. म्हणजे ही तर हा oocyte आहे आणि ह्या सगळ्या कोण येतो त्याच्या भोवती ग्रॅन्युलोसा सेल आहे. मग ही जे सगळं स्ट्रक्चर आहे, दॅट स्ट्रक्चर इज नोन ॲज अ क्युम्युलस oophorus. Cumulus oophorus means oocyte which gets surrounded by granulosa cell. That structure is known as a cumulus oophorus. Now, next point is between that structure, that is the secondary oocyte and that membrana granulosa, there is a space, and that space is known as what? That is known as a antrum. त्या दोघांच्या मध्ये स्पेस आहे, त्या स्पेसला आपण म्हणतो antrum. आणि ह्या अँट्रम मध्ये काय प्रेझेंट आहे, इट गेट फिल्ड विथ अ फ्लुइड. त्याच्यामध्ये फ्लुइड प्रेझेंट आहे आणि त्या फ्लुइडला काय म्हटलं जातं, दॅट इज नोन ॲज अ लिकर फॉलिक्युली. त्याला म्हणायचं लिकर फॉलिक्युली. तर हे एवढं स्ट्रक्चर कशाचं असतं, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलचं, जो मी इथं दाखवलंय. लक्षात आलं. दॅट इज अबाउट द हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी अँड स्ट्रक्चर ऑफ
मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. ठीक आहे, एकदा दोनदा ऐका, क्लिअर होऊन जाईल, अवघड काहीही नाही. तर आज आपण इथे थांबूया.